संत ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 19 ते 21 यामध्ये प्रथमतः जे शब्द ब्रह्म गणपतीचं स्वरूप आहे त्या मूळ बीजाचं किंवा सृष्टीचं जे आदिबीज आहे त्या ओंकार स्वरूप श्री गणपतीचं मला जे आकलन झाले ते माझ्या श्री गुरुकृपेने झालेलं आहे असं या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली नमूद करतात। जे ओंकार स्वरूप शब्द ब्रह्म सृष्टीचे आदिबीज तया वंदन। जे ओंकार स्वरूप शब्द ब्रह्म सृष्टीचे आदिबीज तया वंदन। मने ज्ञानदेव जे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी नंदन। आकार मकार उकार हे होता एक होई तो ओंकार। आकार मकार उकार हे होता एक होई तो ओंकार। तेच वेदाचे जे मूळ किंवा शब्द ब्रह्म ते खरोखर। ते शब्द ब्रह्म मज गुरुकृपेनेच झाले ओ आकलन। ते शब्द ब्रह्म मज गुरुकृपेनेच झाले ओ आकलन। ते सृष्टीचे आदिबीज आहे तया मी करीतसे वंदन। म्हणे ज्ञानदेव जे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी नंदन। यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींनी या पुढच्या ओव्यांमध्ये जी वाणीची देवता शारदा देवी त्या देवीला वंदन केलेलं आहे। वाणीचे अपूर्व नित्य नवे वैभव दाखवणारी सम्राज्ञी। वाणीचे अपूर्व नित्य नवे वैभव दाखवणारी सम्राज्ञी। चातुर्यार्थ आदींनी युक्त शब्द कला श्री विश्व मोहिनी। 64 कलेची आवड जिचे रस लीलायुक्त भाषण। 64 कलेची आवड जिचे रस लीलायुक्त भाषण। साहित्य कलायुक्त त्या श्री शारदा देवीला करीतो मी नमन। म्हणे ज्ञानदेव जे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी नंदन।